आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि लवकरच सुट्टी सुरू होणार आहे. या बाबतीत माझ्या बहिणीचं एक ऑब्झर्वेशन आहे बरं का. तिचं असं म्हणणं आहे की नेहमीची जेव्हा शाळा सुरू असते ना ते बरं असतं का आपलं सरधोपट पोळी भाजीचा डबा दिला फळं दिले थोडासा सँडविच वगैरे दिलं की विषय संपला. आता सुट्टी सुरू होणार म्हणजे वेगवेगळ्या डिमांड्स. आई भूक लागली आहे काहीतरी वेगळं कर. म्हणजे आता अभ्यासातनं आम्हाला ब्रेक पाहिजेच पण चवीमध्ये पण ब्रेक पाहिजे. हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच स्वतःतो मला माहीत आहे. त्याच्यामुळे आपण आजच्या ज्या रेसिपीज करणार आहोत त्या थोड्याशा वेगळ्या ट्विस्टच्या असणार आहेत काहीतरी वेगळ्या चवींच्या त्याचबरोबर त्या हेल्दी पण असतील असं आपण बघूया. मंडळी सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर मग किचनकडे. मंडळी आता सुट्टी सुरू होणार तर बाहेर पण खाणं भरपूर होतं तर कुठेतरी जिभेचा आणि आरोग्याचा दोघांचाही पण विचार झाला पाहिजे. त्याच्यामुळे आजची ज्या आपण रेसिपीज करणार आहोत आपण एक टोमॅटोचं सूप करणार आहोत. म्हणजे टोमॅटो सूप सगळ्यांनाच आवडतं लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच. पण एक वेगळं ट्विस्ट असलेलं हे सूप असणार आहे. आणि दुसरी आपली रेसिपी असणार आहे मेक्सिकन रेसिपी आहे. मेक्सिकन टाकोजची रेसिपी आहे. जरी मेक्सिकन असलं तरी पण आपल्या चवीशी मिळती जुळती अशी त्याची चव असणार आहे आणि करायला एकदम सोपी असणार आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला टोमॅटोचं सूप. लागणारं साहित्य आहे टोमॅटो सोया पनीर जऊ ब्रेड कांदा काळी मिरी आणि तेजपान गाजर साखर लसूण सेलरी मीठ आणि काळी मिरीची पूड. तर हे आपण जे टोमॅटो सूप करतो आहे हे साधारणपणे हॉटेल्समध्ये आपण टोमॅटो सूप जे पितो तसंच असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी टाकणार ना जिथे मैदा वगैरे अशा गोष्टी मी टाकत नाही त्याच्यामध्ये. पण त्याचं जो घट्टपणा असेल तो आपण त्याला येणार आहे तो जऊ वापरून म्हणजे आपण बार्ली ज्याला म्हणू तर ते घेतलेली आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि मुलांना सगळ्यांना आवडेलच पण त्याचबरोबर कुठेतरी प्रकृतीच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने हे सूप खूप पोषक असं हे सूप आहे. तर सगळ्यात आधी मी हे जे जऊ आहे ते मी 1 तास भिजवून ठेवलेले आहेत आणि मी याच्यात पाणी टाकून उकळून घेणार आहे याला. आणि पाण्यामध्ये मी इथे उकळतोय. मी हे बाकीच्या गोष्टी परतून टोमॅटो टाकून त्याचे बारीक वाटण करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर उकळलेले जऊ जे आहेत ते मी टाकणार आहे. तेल गरम करतोय एक टीस्पून जास्ती घेत नाही आम्ही. आता इथे तुम्हाला ऑलिव्ह ऑइल वापरायचं असेल तर तसंही आपल्याला वापरता येईल. इथे मी आता ह्याच्यात टाकणार आहे थोडं लसूण 2 ते 3 काळी मिरी आपण टाकूया 4-5 आणि तेजपान. हे झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा एक मध्यम आकाराचा आपण घेतलेला आहे तो कापून घेतलेला आहे. आता इथे मी वापरणार आहे इथे सेलरी वापरणार आहे या ठिकाणी. सेलरी हे नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही ब्लड प्रेशर वाढून घ्यायचं नाही स्वतःचं. नसेल तर काही हरकत नाही टाकू नका. ज्या गोष्टी इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या घरच्या किचनमध्ये उपलब्ध असतात त्याच आपण वापरूया. तर वापरूया आपण. येस सेलरी मी टाकलेली आहे. टोमॅटो पण मी तुकडे करून घेणार आहे. आता मी टाकणार आहे गाजर. याच्यात का टाकतोय एक 2-3 त्याची कारणं आहेत. त्याचं जे घट्टपणा आहे हा टोमॅटो आणि गाजरापासून येणार आहे. त्याचबरोबर इथे आपण जे जऊ वापरतोय हे उकळल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते पण थोडंसं असं घट्टसर होणार आहे. त्याला थिकनेस त्याला येणार आहे. येस हे झाल्यानंतर आता मी याच्यात टाकणार आहे टोमॅटो. बस
हे टाकणार आहे मी थोडं पाणी. टोमॅटो आता व्यवस्थित शिजलेले आहेत आणि इथे जे जऊ आहेत ते शिजलेले आहेत, ऑलमोस्ट सगळे शिजत आलेले आहेत. हा जो घटक आहे हा जास्ती वापरण्यात येत नाही आपल्या, तर तो नक्की इन्क्लूड करा तुम्ही त्याच्यामध्ये. आपल्या जेवणामध्ये कुठे ना कुठे हा घटक येऊ द्या. मी इथे गॅस बंद करतोय कारण की आता हे जे जऊ शिजलेले आहेत आणि त्याबरोबर आपण मल्टीग्रेन टोस्ट वापरणार आहोत. आता ब्रेड पांढऱ्या ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड असेल तर कधी पण हेल्दी, किंवा मल्टीग्रेन असेल तर कधी पण चांगलं. त्याच्यामुळे त्याचे छोटे कट करून मी त्याला टोस्ट करून घेतलेले आहेत. आणि टोमॅटो आता शिजलेले आहेत. हे मी आता गॅस बंद केलेला आहे. आता मी काय करणार आहे, याला थोडंसं थंड करून याला वाटून घेणार आहे मिक्सरमधनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे थंड करणं फार जरुरी आहे, कारण की नाहीतर उडू शकतं, अंगावर येऊ शकतं. तर या गोष्टीची आपल्याला थोडीशी खबरदारी घ्यायची आहे. आणि हे जे तेजपान आहे हे मी काढून टाकतोय. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर 2-3 याच्यामध्ये लवंगा टाकल्या तरी चालतील, ते पण छान आहे, त्यांनी पण चांगली चव येते. आपण करतोय टोमॅटोचं सूप आणि त्याच्यामध्ये आपण टाकणारा जऊ टाकणार आहोत. त्याची पौष्टिकता अजून वाढवणार आहोत आपण जऊ टाकून. आता पुढे काय करणार आहोत आपण, पुढे हे याची एक पेस्ट तयार केली आपण मिश्रणाची पूर्ण. आणि तुम्ही बघितलं की हे जे मिश्रण आहे ते घट्ट आहे. गरम करायचं हे मिश्रण. थोडंसं मी पाणी टाकणार आहे. हे सगळं मिक्सर मी करतोय आणि याच्यामध्ये मी हे जे जऊ आहेत ते टाकणार आहे. आता याच्यामध्ये एक नॅचरल घट्टपणा आहे याच्यामध्ये. बघा तुम्ही, याच्यामध्ये जे पाणी आहे हे घट्टपणा आहे. त्याच्यामुळे सूपमध्ये वेगळं अजून काही घट्टपणासाठी टाकायची जरूरत नाही आपल्याला. हे मी याच्यात टाकतोय. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जर याच्यात आपल्याला भाज्या आवडत असतील कुठल्या तर त्या आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकायच्या आहेत. आता हे जे टोस्ट आहेत मल्टीग्रेन जे आपण केलेले आहेत, आता मी गोल कापलेले आहेत, पण असं काही जरुरी नाही की असंच कापायचे आहेत. साधा आपण टोस्ट करून घेतला, त्याला त्याचे तुकडे केले, सूपमध्ये टाकतात ना आपल्या टोमॅटो सूपमध्ये क्रूटॉन्स टाकतात, तर ते करू शकतो. तर मी इथे टोस्ट करून घेतलेले आहेत हे. आणि याला सूपला आता उकळी यायला लागलेली आहे. आणि आता मी त्यात किंचित साखर टाकणार आहे. काळी मिरी ह्या टाकलंच पाहिजे असं नाही, आपण ऑलरेडी काळी मिरी यात टाकलेली आहे, पण असेल थोडेसे त्याला पंच देण्यासाठी आपण टाकू शकू. आणि मीठ. मस्त रंग पण आला आहे छान. आणि याच्यात आपण कुठलाही फूड कलर टाकलेला नाही आहे. नैसर्गिक त्याचा जो रंग आहे, नैसर्गिक घटकांनीच त्याचा रंग आपण आणलेला आहे सूपचा, तर तोच ठीक आहे. खूप जास्ती लाल करायची काही आवश्यकता नाही आहे. आणि याच्यात मी टाकणार आहे सोया पनीर. आणि मी म्हटल्याप्रमाणे हे असेल तर टाकायचं आहे, नसेल तरी चालेल, त्याच्या जागी भाज्या टाकल्या तरी चालतील. व्हाईट पेपर पण चालेल थोडंसं. ही मिरीची पूड आपण टाकलेली आहे. मस्त त्याला घट्टपणा पण व्यवस्थित आलेला आहे. आता हे कसं पोटभरीचं सूप झालं मस्त. गरमागरम सूप आणि त्याच्याबरोबर ब्रेड म्हणा, क्रूटॉन्स म्हणा, छान. क्या बात. तयार आहे टोमॅटो आणि जऊपासून तयार केलेलं सूप. गरमागरम एकदम टेस्टी आहे. नक्की करून बघा. सगळ्यात आधी साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटोज, सोया पनीर, जव, ब्रेड, कांदा, काळी मिरी, तमालपत्र, गाजर, साखर, लसूण, सेलरी, मीठ, काळी मिरी पूड. कृती: प्रथम जव 1 तास पाण्यात भिजत ठेवावेत. नंतर फ्रायपॅन मध्ये जव घेऊन त्यामध्ये पाणी घालून 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये लसूण, 4 ते 5 काळी मिरी, तमालपत्र, कांदा, सेलरी, गाजर, टोमॅटोचे तुकडे आणि पाणी घालून हे मिश्रण 10 मिनिटांसाठी शिजवून थंड करून घ्यावं. त्यामधलं तमालपत्र काढून या मिश्रणाची मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण एका पॅन मध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी, उकडलेले जव, साखर, काळी मिरी पूड आणि मीठ घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये सोया पनीर घालावं. उकळवून घेतल्यानंतर हे सूप एका बाउल मध्ये काढावं. टोस्टेड ब्रेड आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून सूप सर्व्ह करावं. आपली पुढची चटपटीत रेसिपी आहे मेक्सिकन टाकोज. आता हा काय प्रकार आहे? हा मेक्सिकन प्रकार आहे अर्थात, पण त्याच्यामध्ये आता टाकोज म्हणजे काय, आपल्याकडे जे मिळतं ते मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये जे असतात ते हार्ड शेल्स असतात, म्हणजे कडक असलेले अशा यू शेपमधले मक्याच्या रोट्या असतात कडक असलेल्या.
किंवा जे पहिले टाकोस जे बनायचे ते अशा याच्या मक्याच्या मऊ चपात्या जसं असतात तशाच त्याच्यामध्ये बीफ म्हणा किंवा मटन फिश वगैरे सगळं टाकून त्यात थोडासा साल्सा मेक्सिकन साल्सा आणि क्रीम वगैरे टाकून त्याचा रोल बनवून खायची पद्धत आहे. अजूनही खातात बऱ्याच वेळ. पण आपण जे करणार आहोत हे टाकोस शेल्स ज्याला म्हणतो आपण, हे बाजारात रेडीमेड पण मिळतात पण ते फ्राय केलेले असतात. आपण घरच्या घरी करणार आहोत कारण सगळीकडेच हे उपलब्ध नाही आहेत. त्याच्यामुळे हा एक वेगळा मस्त प्रकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेक्सिकन वगैरे जरी असला तरी आपल्याला घरच्या घरी करता येईल. आणि मुख्य म्हणजे काय, आपल्याला रेसिपी आवडली पाहिजे, चव आवडली पाहिजे. तर आपल्याला चवीला आवडेल अशी रेसिपी आणि करायला पण सोपी आहे. तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. आपण त्यासाठी वापरणार आहोत सिमला मिरची वापरतोय, गव्हाचं पीठ आहे, नंतर मक्याचं पीठ आहे, टोमॅटो आहे, पनीर आहे, पातीचा कांदा आहे, साधा कांदा, नंतर दही, कोथिंबीर, नंतर जिऱ्याची पूड, मध, नंतर आपण लसूण वापरतोय, मिक्स हर्ब्स, हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ. सगळ्यात आधी जे टाकोस करायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी जे शेल्स आहेत, टाको शेल्स ज्याला म्हणू आपण, जे वरचं कव्हरिंग आहे आपलं, ते आपण सगळ्यात आधी करून घेऊया. सर 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला मक्याचं पीठ वापरायचं आहे. मक्याचं पीठ मी वापरणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तिखट, किंचित मीठ, जर असले तर मिक्स हर्ब्स, नसले तरी काय हरकत नाही. आणि 1-2 थेंब तेलाचे टाकू आपण. आणि पाणी हे घेऊन आपल्याला आपण जसं कणिक मळतो तसे मळून घ्यायची आहे. कमीत कमी त्यात कॅलरीज असतील आणि तेलाचं प्रमाण पण एकदम कमी असेल असं आपण बघणार आहोत. याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मळून झालेलं आहे व्यवस्थित. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आत्ता ताबडतोब करतोय, पण घरी करताना आपल्याला थोडंसं त्याला मुरत ठेवायचं आहे. त्याचे मी गोळे करून घेणार आहेत छोटे. आणि आपल्याला थोडंसं कणिक खाली टाकायची आहे. आणि इथे मी गॅस ऑन करणार आहे. आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जरा मी पातळ लाटणार आहे कारण की एकतर आपण शेल हे फ्राय करत नाही आहोत, तळत नाही आहोत आपण. त्याच्यामुळे 2 गोष्टी आहेत की तळल्यानंतर खुसखुशीत जास्ती होतात. तेल पण आपण यात जास्ती टाकलेलं नाही आहे. याला आपल्याला फोकनी असे भोकं करून घ्यायचे आहेत म्हणजे हे टाकोस जास्ती फुलणार नाहीत. तळायचे असतील तर उथळ अशा कढाईमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला तळता येतील. ते तळून त्याला शेप देण्यासाठी आपण लाटण्याचा वापर करू शकतो. दोन्हीकडनं आपल्याला त्याला व्यवस्थित पहिले भाजून घ्यायचं आहे छान आणि मध्यम आचेवर त्याला भाजायचं आहे. थोडंसं तेल आपण लावणार आहोत. सगळीकडनं त्या कडा पण व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत, ते बघायचं आहे आपल्याला. बरं, हे करून ठेवल्यानंतर आपल्याला एअरटाईट कंटेनर म्हणजे जिथे हवा लागणार नाही त्याला असं बघायचं आहे. मी लाटण्यावरती त्याला ठेवलेलं आहे असं आणि 2 मिनटं त्याला दाबून धरतोय असं, म्हणजे त्याला जो आकार आहे मला पाहिजे तो आकार त्याला व्यवस्थित येईल. लक्षात ना, एकदम सोपी आहे. आणि हे बघा, हे या थंड झाल्यानंतर शेप तसाच राहतो, त्याचा जो आकार आहे तसाच राहतो. आणि याच्यामध्ये आपण सारण व्यवस्थित भरू शकतो आणि एक चटपटी तसं हे स्नॅक तयार होईल. थोडंसं तेल, 1-2 थेंब तेल लावलेलं आहे. दोन मिनटं त्याला दाबून धरायचं आहे असं. आपले तिन्ही मस्त कुरकुरीत टाको शेल्स रेडी आहेत. आता याच्यामधलं सारण आपल्याला करायचं आहे. आपण करतो एक मेक्सिकन पद्धतीचं स्नॅक, मेक्सिकन टाकोस. आपण सगळ्यात आधी बघितलं की त्या टाकोससाठी जी ब्रेड आहे, जो बेस आहे, तो तयार करून घेतलेला आहे आपण. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला हे बाकीच्या गोष्टी आपण वापरून एक सारण तयार करणार आहोत.
आता इथे म्हटल्याप्रमाणे सारण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. कधी कधी याच्यात आपण म्हणजे जे वापरतात मेक्सिकोमध्ये वापरतात ते मटण वापरतात, फिश पण वापरतात, पण आपण पनीरपासून तयार करणार आहोत एक सारण. सगळ्यात आधी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी. 1.5 चमचा आपण त्यात लसूण टाकणार आहोत आणि याच्यात आपण टाकणार आहोत कांदा, एक अर्धा कांदा. तर आपण कांदा परतून घेतलेला आहे इथे. आणि इथे मी सिमला मिरची वापरणार आहे थोडी. सिमला मिरची आपण बारीक कट करून घेऊया. छोटे तुकडे. सिमला मिरची टाकलेली आहे मी. थोडीशी हिरवी मिरची आणि लाल तिखट आणि टाकणार आहे आता टोमॅटोज. आपल्याला टाकायचं थोडंसं पाणी. टोमॅटो जे आहेत हे थोडेसे असे नरम व्हायला पाहिजेत, त्या दृष्टीने थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी टाकणार आहे थोडंसं पनीर. पनीर बारीक चिरून घेतलेलं आहे ते मी टाकलेलं आहे. आणि हे एक मस्त चटपटीत असं हे सारण तयार होणार आहे. या ठिकाणी आपल्याला जर राजमा वापरायचा असेल तर तो वापरू शकू आपण. आणि याच्यामध्ये टोमॅटोचा सॉस बनवतात, साल्सा वेगळा बनवतात, पण मी तो न वापरता मी इथे सगळे जे साल्साचे घटक आहे हे पनीरमध्येच टाकलेले आहेत. टोमॅटो गळलेले आहेत व्यवस्थित आणि व्यवस्थित चिटकलेत ते पनीरला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला मी जिऱ्याची पूड आपण याच्यात टाकणार आहोत. थोडे त्याला फ्लेवर छान येईल, एक जिऱ्याचा त्याला मस्त फ्लेवर येईल जिऱ्यामुळे. आणि लिंबू मी याच्यात थोडंसं टाकणार आहे. म्हटल्याप्रमाणे साल्सामधले सगळे घटक मी याच्यात मीठ, लिंबू टाकलं आहे मी याच्यात, मीठ आहे आणि मध टाकणार आहे मी याच्यात 1 चमचा मध. टेस्टी असं हे सारण होणार आहे, एकदम मस्त मस्त फ्लेवर मस्त आलेला आहे छान. कोथिंबीर आणि कांद्याची जी पात आहे, हिरवी पात, ती टाकणार आहे. क्या बात आहे, सारण एकदम टेम्पटिंग झालेलं आहे. त्याला थोडंसं थंड करायचं आहे. आता इथे माझ्याकडे काही लेट्यूसची पानं आहेत. लेट्यूस नसतील तर कोबी असते आपली, कोबी, पत्ताकोबी, ती वापरायची आहे. लाल कोबी आहे माझ्याकडे, ती वापरतो मी. थोडंसं हे मांडणी करताना थोडासा कलर छान दिसावा, डिश आपली जी आहे ती छान दिसावी, त्या दृष्टीने मी थोडंसं कोबी वापरतो इकडे. शेवटी आपल्याकडे घरी असलेल्या गोष्टी किंवा सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी, त्याच्या वापरातनं गोष्टी आपल्या रेसिपीज झाल्या पाहिजेत. तोच माझा पण प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण लेट्यूस किंवा म्हटल्याप्रमाणे कोबी, पत्ताकोबी असेल ती वापरायची आहे. तुम्हाला यात चीज टाकायचं असेल तर तुम्ही चीज टाकू शकता, पण थोडेसे कॅलरीज कमी असावेत त्या दृष्टीने मी आज चीज वापरणार नाही आहे. आणि एक सार क्रीम म्हणून प्रकाराचं क्रीम, म्हणजे त्याचं फॅट कंटेंट पण जास्ती आहे, तर ते न वापरता मी साधं दही वापरणार आहे. दही थोडंसं फेटून घेणार आहे मी. फेटून घेऊन दहीच वापरणार आहे इथे. दही आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि बस आपल्याला काहीच नाही, थोडीशी कोथिंबीर गार्निशला मी टाकणार आहे. बस तयार आहे आपले मेक्सिकन टाकोस. सारण करायला वेळ लागणार नाही. टाकोसचे शेल्स करायला थोडासा वेळ लागू शकतो, पण तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खाल्ल्यानंतर ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही झटपट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेक्सिकन टाकोस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सिमला मिरची, गव्हाचं पीठ, मक्याचं पीठ, टोमॅटो, पनीर, कांद्याची पात, साधा चिरलेला कांदा, दही, कोथिंबीर, जिरापूड, मध, लसूण, मिक्स्ड हर्ब्स, हिरवी मिरची, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी मक्याचं पीठ, तिखट, मीठ,
मिक्स्ड हर्ब्स 2 थेंब तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे गोळे करून ते पुरीसारखे लाटून घ्यावेत. या पुऱ्यांना छिद्र करून घ्यावीत. फ्राय पॅन गरम करून त्यावर टाकोस शेल्स भाजून घ्यावेत. भाजलेल्या टाकोस रोल्सना गोल आकार येण्यासाठी ते लाटण्याला गुंडाळून ठेवावेत. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1.5 चमचा लसूण आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची, हिरवी मिरची, तिखट, टोमॅटो, पाणी, पनीर, जिरपूड, लिंबाचा रस, मीठ, मध, कोथिंबीर आणि कांद्याची हिरवी पात घालून सारण तयार करावं. हे सारण थंड करून घ्यावं. एका प्लेटमध्ये रेड कॅबेज घालून त्यावर टाकोस रोल्स ठेवावेत. त्यामध्ये चिरलेला कोबी आणि भाज्यांचं सारण घालावं. वरून फेटलेलं दही आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता लवकरच मुलांना सुट्टी लागणार आहे. सुट्टी म्हटली की मला ज्या चवी आठवतात त्या म्हणजे अर्थात आंबा, फणस, काजू, काजूची आमटी, आंब्याची आमटी आणि मावशीच्या हातचे मुरांबे. खूप सुंदर मुरांबे करते मावशी आणि ती आजही त्या चवी लक्षात आहेत. आता काय असतं की लहानपणी ज्या गोष्टी आपण खाल्लेल्या आहेत त्यांच्या एक प्रकारचे आपल्या जिभेवरती त्याचे संस्कार होतात त्या चवींचे. तर आता जेव्हा तुम्ही वेगवेगळे पदार्थ घरी कराल मुलांसाठी पण तेव्हा हा प्रयत्न करा की काहीतरी वेगळे आणि त्याचबरोबर लक्षात राहणाऱ्या चवी असल्या पाहिजेत, कारण की हा त्यांच्यासाठी खूप मोठा ठेवा आहे. मंडळी, आजच्या रेसिपीज पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. विंदा करंदेकरांची एक सुंदर कविता आहे, उपयोग काय त्याचा म्हणून. शब्दात भाव नाही, शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले, अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा. म्हणून मंडळी, घरी जे पण काही बनतं त्याचा आस्वाद घ्या, प्रेमाने आणि आनंदाने आस्वाद घ्या. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंख